2026 हनुमान जयंती ही 1 तारखेला आहे का 2 तारखेला, म्हणजे 1 एप्रिलला आहे का 2 एप्रिलला, याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचबरोबर त्याचे शुभमुहूर्त, कधी हनुमान जयंती करायची असते, सकाळी करायची असते का संध्याकाळी करायची असते, याविषयीची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि शिवाय पूजेसाठी काय मुहूर्त, योग आणि नक्षत्र हे काय जुळून आलेत, ह्या त्रिवेणीचा योग काय आहेत, याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आपण रामनवमीला ज्या पद्धतीनं रामनवमी आपण साजरी केली, ती 2 तिथी त्यावेळेससुद्धा होत्या. मग 26 आणि 27 तारखेला रामनवमी होती, तर आपण इथं 26 तारखेला रामनवमी केली होती. तर 26ला केली, काही लोकांनी 27ला सुद्धा केली. ज्यांनी उगवती तिथी धरली त्यांनी 27ला केली, आणि ज्यांनी वेळ धरला, जो दुपारी 12 वाजता रामनवमी असते, तर रामनवमी दुपारची धरून तो जो वेळ ज्यांनी 26 तारखेला केली, त्याच्या विरुद्ध पद्धतीनं हे हनुमान जयंती आलेली आहे. त्या 2 पौर्णिमा ह्यावेळेस पडलेल्या आहेत. त्यात पौर्णिमा तिथी ही कधी सुरू होते, ती कधी संपते, ह्याची माहिती आपण पुढे पाहूया. तर पंचांगानुसार हा सण चैत्र पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा हनुमान जयंती कधी आहे, पूजा करण्यासाठी मुहूर्त, योग आणि नक्षत्र याविषयीची माहिती आपण पाहूया. प्रभू श्रीरामाचे परमभक्त, वायुपुत्र, महावीर आणि पराक्रमी हनुमानजी यांचा जन्म प्रभुरामांना त्यांच्या कार्यात सहाय्य करण्यासाठी झाला होता. हनुमानजीच्या जन्माच्या वेळी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा ही तिथी सुरू होते. त्यात चित्रा नक्षत्र मंगळवार आणि सूर्य मंगळ गुरु शुभ स्थितीत होते. शूर हनुमान हा भगवान शिवांचा अवतार होता, म्हणून त्याला रुद्र अवतार म्हटले आहे. तर आता हनुमान जयंती कधी आहे? हनुमान जयंतीचं पवित्र सण हा गुरुवारी 2 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. पंचांगानुसार पौर्णिमेची सुरुवात ही 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होत आहे आणि 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 संपणार आहे. उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी आहे. त्यामुळे हनुमान जयंती देखील गुरुवारी 2 एप्रिल रोजी आपण साजरी करायची आहे. तर इथं हनुमान जयंती जी पौर्णिमा आहे, पौर्णिमा तिथी जी सुरू होते ती सकाळी 7:06 सुरू होते. पण ही सूर्योदयाच्या अगोदर झाल्यामुळं इथं उगवती सूर्य पौर्णिमा नाही. उगवती पौर्णिमा नसल्यामुळे आपण 1 तारखेला हनुमान जयंती साजरी करू शकत नाही. मात्र इथं दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2 तारखेला 2 एप्रिलला हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा ही उगवती पौर्णिमा आहे. ती भले 7:41 असू द्या, परंतु सकाळी इथं सूर्य उगवत आहे आणि सूर्य उगवायच्या वेळेसच हनुमानजीचा जन्म झालेला आहे. हनुमान जयंती ही आपण 2 तारखेला साजरी करायची आहे. तर काही ठिकाणी कसं असतं, सकाळीसुद्धा जयंती साजरी करतात आणि काही ठिकाणी संध्याकाळी साजरी करतात. आता इथं 2 प्रकार इथं येतात. जी उगवती पौर्णिमा आहे त्या उगवत्या पौर्णिमेलाच संध्याकाळीसुद्धा आपण हनुमान जयंती साजरी करू शकता. पण ज्यांना संध्याकाळची हनुमान जयंती करायची आहे त्यांनी 1 तारखेला हनुमान जयंती केली तरीसुद्धा चालेल. ती पौर्णिमा तिथी सकाळी 7:06 सुरू होते, म्हणजे संध्याकाळी ती पौर्णिमा तिथी असल्यामुळे आपण 1 तारखेलासुद्धा हनुमान जयंती साजरी केली तरीसुद्धा चालेल. पण जे सकाळी करणार आहेत त्यांनी उगवती जी पौर्णिमा आहे ती उगवती पौर्णिमा ही 2 एप्रिलला आहे आणि 2 एप्रिललाच हनुमान जयंती साजरी करायची आहे. आता उगवतीच पौर्णिमा सगळी लोक हनुमान जयंती साजरी करतात. त्यानुसार आता पौराणिक कथेनुसार हनुमान प्रभूंचा जो जन्म आहे तो पहाटे झाला होता. 2 एप्रिल रोजी
हनुमान जयंतीची सकाळची शुभवेळ ही 6:10 ते 7:44 ही वेळ शुभ मानली जाते. जे लोक काही कारणास्तव हनुमान जयंती पूजा करू शकत नाही ते सायंकाळी पूजा करू शकतात. त्यासाठी सुद्धा सायंकाळचा मुहूर्त आहे. सायंकाळचा जो मुहूर्त आहे तो 6:39 ते रात्री 8:06 हा हनुमानजींची पूजा आपण करू शकता. हा अमृत सर्वोत्तम मुहूर्त सर्वात शुभ वेळ आहे. त्यानंतर रात्री 8:06 ते 9:32 4 सामान्य मुहूर्त सर्वात शुभ वेळ आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:38 ते 5:24 आहेत आणि अभिजित मुहूर्त आहे तो दुपारचा अभिजित मुहूर्त 12 ते 12:30 आहे. त्यामुळं आपण हनुमानजींचं जे जयंती जन्मोत्सव त्यांचा जो आपण साजरा करणार आहे तो 2 तारखेलाच करायचा आहे. आता ध्रुवयोग हस्त नक्षत्रात साजरी केली जाणार हनुमान जयंती. हे ध्रुवयोग आलेलं आहे. यावर्षी हनुमान जयंती ध्रुवयोग आहे. हस्त नक्षत्रात साजरी केली जाईल. ध्रुवयोग पहाटेपासून दुपारी 2:20 चालेल. त्यांनी व्याघ्रात योग होईल आणि त्या दिवशी सकाळपासून सायंकाळी 5:38 हस्त नक्षत्र प्रभावात असते. त्यानुसार चित्रा नक्षत्र येते व ध्रुवयोग हा एक शुभयोग असून कोणत्याही स्थिर कामासाठी तो योग्य आहे. आणि अशा प्रकारे हनुमान जयंती ही 2 तारखेला सकाळ आणि संध्याकाळ ज्या त्या पद्धतीने साजरी केली तर चालेल. नाही जर त्यांना शक्य आहे त्यांनी 1 तारखेलासुद्धा संध्याकाळी हनुमान जयंतीच केली तरीसुद्धा चालेल, जे संध्याकाळी करतात त्यांच्यासाठी. पण हनुमानजींचा जन्म हा सकाळीच झालेला आहे, जो सूर्य उगवताना आहे. आणि सूर्य उगवताना असल्यामुळे इथं 2 तारखेला सूर्योदय झाल्या आपण हनुमान जयंतीचं जन्मोत्सव हा साजरा करायचा आहे. सूर्योदय हा 2 तारखेला सूर्योदय हा 6:10 आहे आणि सूर्यास्त हा 6:39 आहे. त्यामुळं आपण सकाळी 6:10 आसपास आपण ह्या शुभमुहूर्तावर आपण हनुमान जयंती साजरी करू शकता किंवा सायंकाळी 6:39 आपण हनुमान जयंती साजरी करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये सुद्धा आपण हनुमान जयंती साजरी केली ते चालेल. त्या दिवशी अभिजित मुहूर्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 12 ते 12:30 आहे. अशा प्रकारे आपण हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करू शकता. तर अशा प्रकारे हनुमान जयंती ही आलेली आहे आणि हनुमान जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करायची आहे. बुधवारी हनुमान जयंती आपण जर संध्याकाळी करणार असाल तर ती 7:23 नंतर आपण करायची आहे. कारण सकाळी 7:08 पासून ते 7:23 सायंकाळी हा भाद्रा काळ आहे आणि भाद्रा काळामध्ये हनुमान जयंती साजरी करू नका. तर 7:23 नंतर तुम्हाला करायची 1 तारखेला तर करू शकता किंवा 2 तारखेला आपण 2 तारखेला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला किंवा प्रदोष काळामध्ये सुद्धा संध्याकाळी आपण हनुमान जयंती साजरी करू शकता. आता ते 2 तारखेला प्रदोष काळ हा तुम्हाला सांगतो. 2 तारखेला 6:39 पासून ते 7:25 प्रदोष काळ आहे, जो रौद्र प्रदोष आहे. ह्यामध्ये सुद्धा आपण हनुमान जयंती साजरी करू शकता. संध्याकाळी करणारे लोक बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी सुद्धा हनुमान जयंती करतात, कारण काही लोकांना सकाळी जमत नाही म्हणून काही लोक संध्याकाळीसुद्धा करतात. आता प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीनं आपण हनुमान जयंती साजरी करायची आहे. तर 2 तारखेलाच आपण ही हनुमान जयंती साजरी करा. 1 तारखेला भाद्रा आहेच आणि फार 7च्या पुढं फार उशीर होतो आहे, त्यामुळे 1 तारखेला न करता आपण 2 तारखेला केली तर उत्तम. तर अशा प्रकारे आपण हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव हा आपण साजरा करायचा आहे आणि हनुमान प्रभूचं आपण आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.